टोटल हँडवर्क आहे. तुम्ही बघाल हे पूर्ण काचा हाताने लावायला लागतात, हे सगळं पेस्टिंग हाताने होतं, म्हणजे टोटल मॅन्युअल वर्क आहे. ऑर्डर्स तर ऑल ओव्हर वर्ल्ड मधून, म्हणजे आउट ऑफ इंडिया, USA, कॅनडा, तुमचं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, इंडियामध्ये तर सगळीकडे, महाराष्ट्र, मुंबई, म्हणजे एव्हरीवेअर कुठेही आम्ही पाठवू शकतो. हे सगळं जे तुम्ही पाहताय ह्याची डिटेलिंग, त्यानंतर तुम्ही हे जे वर्क पाहताय इथे कम्प्लीट वेल्वेटचा कापड आहे. आणि मला हे खूप आवडलंय की खणाचा वापर, म्हणजे जे पारंपरिक फॅब्रिक म्हणतो ना, त्या पारंपरिक फॅब्रिकचा वापर केला गेलेला आहे. म्हणजे तुमच्या सणासुदीला थोडा म्हणतो ना पारंपरिक टच देण्याचा प्रयत्न, मेन ज्याच्यामुळे आपण बरंच व्हायरल गेलेलो आहोत. पेटेंटेड डिझाईन आहे. पेटेंट डिझाईन आहे ना, वा क्या बात आहे. पण मला विचारायचं पूर्ण डिझाईन म्हणजे राईट फ्रॉम स्टँड एव्हरीथिंग इज युअर पेटेंट? येस. तो बघा हे अशा पद्धतीचं आहे मागून, आणि हे पूर्ण असं दिसेल. पण हे लावायला तुम्हाला अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आजपासून गणेशोत्सव सिरीजला सुरुवात झालेली आहे. माझ्या म्हणजे ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर आजपासून तुम्हाला अधूनमधून गणेशोत्सव संबंधी व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत, शॉपिंग रिलेटेड आणि इतरही बाकी गोष्टींसंबंधी. तर येऊयात मुद्द्यावर मंडळी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गणेशोत्सव संबंधी एक कमाल डेकोरेशन प्रोडक्ट. त्यांचं स्वतःचं पेटंट आहे पहिली गोष्ट, त्यांचे स्वतःचे डिझाईन्स आहेत, इको फ्रेंडली आहे आणि उत्तम दर्जाचे आहेत. लावायला अगदी 3 मिनिटं लागतात आणि महत्वाचं म्हणजे 3 ते 5 मिनिटात तुमचं डेकोरेशन पूर्ण तयार होतो. आणि त्यांच्याकडे जो बॉक्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिटरली स्टार्ट टू एंड डेकोरेशनला लागणारं सगळं आयटम आहे. फक्त आजूबाजूला तुम्ही फुलांचं डेकोरेशन केलं की तुमचं डेकोरेशन मिनिटात तयार होऊ शकतंय. तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वांगी आर्ट्स, कळवा ईस्ट, ठाणे येथे असलेल्या त्यांच्या प्रोडक्ट्सची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यांच्याकडे पैठणी, त्याचसोबत खण आणि वेल्वेट असे तिन्ही जे मटेरियल्स असतात, फॅब्रिक असतात, त्याच्यापासून तयार केलेले मखर अवेलेबल आहेत. गणेशोत्सव संबंधी इको फ्रेंडली आहेत, त्यामुळे तुम्ही वर्षानुवर्ष ह्याचा वापर करू शकता. चला जास्त वेळ वाया न घालवता संदेश दादा यांना भेटूयात, त्यांच्याकडे अवेलेबल असलेले प्रोडक्ट्स पाहूयात. आता मुद्द्याचं, ही खरेदी मी कुठे करते ते सांगते. आता मी आहे कळवा ईस्ट म्हणजे ठाण्यामध्ये, कळवा ईस्ट येथे. कळवा ईस्ट या एरियामध्ये आल्यानंतर आनंद विहार गेट नंबर 1 कोणालाही विचारत या, त्या गेट नंबरच्या अगदी शेजारी आहे मॉन्जिनीस. मॉन्जिनीसची 2 दुकानं सोडली की लगेच सर्वांगी आर्ट्सचा सेटअप तुम्हाला बघायला मिळणार आहे. मंडळी यांच्याकडे ऑर्डर्स मार्च पासून सुरू झालेले आहेत. USA, दुबई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातल्या विविध ठिकाणी सुद्धा त्यांचे प्रोडक्ट जात आहेत. महाराष्ट्रात आणि इंडियामध्ये तर बऱ्याच ठिकाणी जात आहेत. चला जास्त वेळ वाया न घालवता संदेश दादांना भेटूयात, कलेक्शनची माहिती घेऊयात, प्राइस रेंजची माहिती घेऊयात, डेमो जाणून घेऊयात, सगळं काही व्हिडिओमध्ये बघूयात. कम लेट्स गो. मंडळी आम्ही मागच्या वर्षी पण सेम व्हिडिओ केलेला होता, पण दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे बरेच ऑर्डर्स होते आणि जे नवीन त्यांनी इंट्रोड्यूस केलेले डिझाईन्स होते तेही बऱ्यापैकी स्टॉक आउट झाले होते. म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही खूप लवकर करतोय. द रिझन इज की गणेशोत्सवापर्यंत तुम्ही परदेशातही कुठे राहत असाल, महाराष्ट्रात तर ऑफकोर्स भारतातही चालेल, पण परदेशातही कुठे राहत असाल तर तुम्हाला हे घरपोच व्यवस्थित वेळेवर मिळावं यासाठी म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ आम्ही लवकर करतोय. आणि दादांनी सांगितलं की त्यांच्याकडे मार्च पासूनच ऑलरेडी बुकिंग आहे. तर संदेश दादा आहेत आपल्या सोबत, सर्वांगी आर्ट्सचे सर्वेसर्वा म्हणू शकतो आपण. त्यांनी या ब्रँडची सुरुवात केली आणि 7 वर्ष या व्यवसायाला झालेली आहेत. त्यांचे सगळे प्रोडक्ट्स हे इको फ्रेंडली आहेत. दरवर्षी जेव्हा आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा विचार करतो तेव्हा कुठेच प्लॅस्टिक किंवा थर्माकोल ह्याचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा ह्यासाठीची जी मेहनत असते ती मेहनत ते दरवर्षी घेत आहेत. आणि त्यांच्याकडे खूप कमाल प्रोडक्ट्स यंदाही गणेशोत्सवच्या डेकोरेशनसाठी अवेलेबल आहेत. दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. तर आज आपण काय दाखवणार आहोत, प्राइस रेंज काय काय असणार आहे ते सगळं सांगा. ओके, फर्स्ट थिंग की गेल्या वर्षी आम्ही हे 2 डिझाईन काढले होते. एक तर शाही लखोटा आणि आरसा म्हणून डिझाईन काढलं होतं. त्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमचे दरवर्षीचे जे पैठणी पंखा वगैरे डिझाईन असतात म्हणजे टोटली त्याचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आपला व्हिडिओ पडल्यानंतर की जवळजवळ 15 दिवसामध्येच त्याच्या ऑर्डर फुल झाल्या. आणि त्याचं डिमांड एवढं होतं की यंदाच्या वर्षी लोकांनी मार्च पासूनच त्याच्या ऑर्डर बुक करायला चालू केल्या की बाबा आम्हाला मिळेल की नाही, कोणता कलर. गेल्या वर्षी शाही लकोड्याचा पर्पल कलर थोडा लोकांना खूप आवडला होता, आरसाचा पॅटर्न आवडला होता. तर त्या यावेळेला यंदा मार्च पासूनच लोकांनी ऑलमोस्ट बुकिंग झालंय आणि बऱ्यापैकी डिलिव्हरी पण आम्ही चालू केलेली आहे. बरं दादा, दरवर्षी असं होतं की महागाई वाढते ह्या हिशोबाने कधी कधी प्राइस रेंज ही खूप जास्त होते प्रोडक्ट्सची. तर यंदा आपल्या प्रोडक्टची प्राइस रेंज कशी असणार आहे? यंदा म्हणजे आम्ही मागे 3 वर्षापासून जो आमचा पैठणी पंखा आहे आणि गेल्या वर्षी हा शाही लकोटा काढला, तर त्या दोघांची प्राइस रेंज 4100
होती गेल्या वर्षी, तर आम्ही दोघांची प्राइस सेम ठेवली आहे. फक्त आरसा हा मकर आमचा गेल्या वर्षी हा ट्रायल बेसवर होता आणि त्याच्यामध्ये काम खूप म्हणजे टोटल हँडवर्क आहे. तुम्ही बघाल हे पूर्ण काचा हाताने लावायला लागतात, हे सगळं पेस्टिंग हाताने होतं, म्हणजे टोटल मॅन्युअल वर्क आहे. तर त्याची प्राइस आम्ही गेल्या वर्षी 5,000 ठेवली होती ट्रायल बेसवर, फक्त त्याची 900 रुपये वाढवली, 5,900 केली आहे. म्हणजे जास्त डिफरन्स नाही केलाय. आणि बाकीचे जे मकर आहेत त्यांच्या प्राइस ऍज इट इज आम्ही मागचे 3 वर्ष पंख्याची प्राइस तर 4,100च आहे. शाही लकोटा पण यंदा आम्ही त्याच प्राइस रेंजला विकतोय. महागाई वाढते पण लोकांनी जास्तीत जास्त घ्यावा आमचा उद्देश आहे. बरोबर. तर मंडळी हे खूप चांगलं आहे की प्राइस रेंज जे मेन खूप व्हायरल, आमचा मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे तो काहीतरी 5 मिलियन 6 मिलियनच्या पण वरती गेला, इंस्टाग्रामवर इतका व्हायरल गेला. आणि दादा ऑर्डर्स कुठून कुठून तुम्ही घेताय ह्याचे? ऑर्डर्स तर ऑल ओव्हर वर्ल्ड मधून, म्हणजे आउट ऑफ इंडिया, USA, कॅनडा, तुमचं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, इंडियामध्ये तर सगळीकडे, महाराष्ट्र, मुंबई, म्हणजे एव्हरीवेअर कुठेही आम्ही पाठवू शकतो. आणि आमचं विथिन म्हणजे चांगले कुरिअर पार्टनर आहेत, तर आमच्या डिलिव्हरी 100% सक्सेसफुल आहे आता 7 वर्षामध्ये. आणि टाइमली डिलिव्हरी, एकही डिलिव्हरी आमची फसली नाही. कुठे काही छोटा मोठा प्रॉब्लेम 1.12% येतो तो आम्ही सॉल्व्ह व्यवस्थित करतो, काही प्रॉब्लेम. क्या बात है. बरं, हे सगळं समजा कोणाला त्यांच्या गावी घेऊन जायचं असेल, मुंबईकर आहेत पण गणेशोत्सव म्हटलं तर कोकणात जाणारे खूप असतात किंवा तर इतर शहरातही बरेच पाहुणे जात असतात, तर इकडनं जर हे घेऊन जायचं असेल तर हे कॉम्पॅक्ट बसतं का? आपण गाडी बॅग मध्ये व्यवस्थित ठेवू शकतो का? आमचा USP तोच आहे की हे मकर कुरिअरनी जाणं आणि ते एकदम छोटं कॉम्पॅक्ट, म्हणजे हा छोटा बॉक्स आहे, तुम्हाला दाखवतो मी इकडे. हा बघा, एवढूसा बॉक्स मध्ये ह्यातलं कुठलंही पॅटर्न तुम्ही घेतलं तर हे सेम बॉक्स मध्ये पॅकिंग आम्ही केलेली आहे. अरे वा. आणि ह्याचं वजन एवढं हलकं आहे की तुम्ही एका हातात उचलू शकता, तुम्ही इझिली कॅरी करू शकता. कोणी म्हणजे तुम्ही निदान असं मार्केटला पण फिरायला जातो, तुम्हाला आवडलं तर एखादी वस्तू घेतो, तसं आम्ही केलेलं आहे. आणि इझी टू आउट ऑफ इंडिया जाणारी पण बरीच लोक असतात की त्यांना वेट हा त्यांचा मेन प्रॉब्लेम, व्हॉल्युमेट्रिक वेट. तर आम्ही याचं व्हॉल्युमेट्रिक वेट कमी केलंय, म्हणजे आउट ऑफ इंडिया पाठवण्यासाठी याचं व्हॉल्युमेट्रिक वजन आम्ही जवळजवळ 50% कमी केलंय. म्हणजे पहिल्या 2 वर्षापूर्वी आम्हाला हेच मकर पाठवायला 12,000 रुपये लोक पे करायची फक्त डिलिव्हरी कॉस्ट, तर त्याची आम्ही सरळ हाफ कॉस्ट म्हणजे आता 7,000च्या आसपास आम्ही आणलेली आहे ती डिलिव्हरी कॉस्ट. वा, भारी, खूप कमाल आहे. तर दादा काय काय कोणकोणते कलर्स अवेलेबल असणार आहेत आणि नेमकं सगळं डिटेलिंग डिझाईन वगैरे प्रेक्षकांना सांगा. ओके, आता आपण शाही लकोट्यापासून येऊया. शाही लकोट्यामध्ये आमचे गेल्या वर्षी 2 कलर होते. हा एक पर्पल वेल्वेट होता, हा एक राणी कलर होता. राणी कलर, हा रेड नाहीये, हा राणी रेड, म्हणजे तो थोडासा धुपचाव मध्ये कलर आहे. आणि हे वेल्वेट आहे. आणि यंदा आम्ही हा वाईन कलर एक ऍड केलाय. हा पूर्ण, येस, हे 3 कलर यंदा आहेत शाही लकोट्यामध्ये. सुंदर आहे हे. आणि मंडळी, ह्याला तुम्हाला लावण्यासाठी म्हणून पण डिटेलिंग केवढी चांगली आहे ती मी सांगते. हे सगळं जे तुम्ही पाहताय ह्याची डिटेलिंग, त्यानंतर तुम्ही हे जे वर्क पाहताय इथे कम्प्लीट वेल्वेटचं कापड आहे आणि ह्याची लेस आहे, ती लेसची पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता. व्यवस्थित स्टिच करण्यात आलेलं आहे, कुठूनही निघत वगैरे नाहीये, स्टिचिंग व्यवस्थित आहे, लेसचं फिनिशिंग उत्तम आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे बघा, मागे जे तुम्हाला दादा दाखवतीलच की हे लावायचं कसं, सो ते रॉड साठी पण इथे तुम्हाला सेक्शन देण्यात आलंय. सो ह्याच्यात तुम्हाला ते लावायचंय. आणि आफ्टर गणेशोत्सव तुम्ही होम डेकोर म्हणूनही याचा वापर करू शकता. ज्यांची प्लेन भिंत आहे, काहीतरी युनिक तिथे लावायचंय पण फ्रेम्सच्या व्यतिरिक्त काही हवंय, तर इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि ह्याच्यामध्ये साधारण किती फुटापर्यंतची मूर्ती आपण? 2.25. अच्छा, म्हणजे 1.5 दिवस किंवा 1.5 दिवस किंवा 5 दिवसांचा ज्यांच्या घरी बाप्पा असतो त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन. हा, म्हणजे 10 दिवसाचा पण बाप्पा असेल तरी, म्हणजे तुमचा मूर्तीची हाईट ही तुमची 2.25 फुटाच्या पेक्षा कमी असावी. म्हणजे 1 फुटापासून किती पण असून दे, 2.25 फुटापर्यंत. 27-2.5 फूट वगैरे असेल तर आम्ही सांगतो घेऊ नका, कारण मग त्याचं पूर्ण डिझाईन आणि ते प्रपोर्शन जातं. मग आम्ही बेटर आपण सांगतो की तुम्ही घेऊ नका, तुम्ही हे करा. बरं, पण आता पंख्यामध्ये आय कॅन अंडरस्टँड, पण हे असं आहे वेल्वेटचं की ह्याच्यामध्ये कस्टमाइज होऊ शकतं का? असं बरं, त्याच्यामध्ये कस्टमाइज आम्ही नाही ठेवलंय. आम्ही तेच डोक्यात आलेलं की तुमची 1 फुटापासूनची मूर्ती, म्हणजे तुम्ही अंदाजे तुमचा पाठ वगैरे इथपर्यंत आला तर तुमची 1 फुटाची मूर्ती इथपर्यंत येते, सगळं तुमचं मुकुट वगैरे पण असं, तर ते आम्ही ते 1 फुटापासून ते 2.25 फुटापर्यंत सेमच ठेवले साईज त्याची. तर ते एवढं मोठं पण वाटत नाही, आता एवढी वर्ष लोक युज करतात, तर त्यामुळे आम्हाला थोडा अंदाज आहे की एकदम अवाढव्य वाटत नाही. तर ते, आणि त्याची विड्थ आम्ही कमी ठेवली आहे, म्हणजे शाही लकोट्याची विड्थ कमी ठेवली आहे आणि त्याची हाईट दिली आहे, त्यामुळे तो थोडं डेलिकेटपणा पण त्याला येतो. तर तो थोडंसं डिझाईन पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही ते कस्टमाइज पेक्षा
सर्व टाईपच्या मूर्त्या बसतील याप्रमाणे विचार केलेला आहे. वा, पण हे खूप चांगलं ऑप्शन आहे. आणि मला असं वाटतं की मुंबईत हा फार मोठा प्रॉब्लेम असतो. मुंबईत घराघरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत राहतं आणि तिथे मेन प्रॉब्लेम असतं जागा आणि डेकोरेशन. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पंखा, माझ्या मते तरी ज्यांच्या घरामध्ये हॉलची स्पेस मोठी आहे किंवा जिथे बाप्पाला बसवणार आहात तिथे तुम्ही पंखा व्यवस्थित लावू शकता जर स्पेस मोठी असेल तर. पण स्पेस छोटी असेल, हॉल छोटा असेल तर तिथे जेव्हा बाप्पाला बसवायचं तेव्हा तुम्हाला ही एक आयडियल साईज असू शकते. जास्त मोठी पण नाहीये, रुंदीला पण आणि हाईटला पण, त्यामुळे हे इझिली तुम्ही युज करू शकता. बरं दादा, ह्याची जी प्राइस तुम्ही सांगितली 4,100, त्याच्यामध्ये काय काय मिळेल आपल्याला? त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 5 वस्तू भेटतात. हा जो स्टँड आहे मेटलचा, हा 4 पार्ट मध्ये फोल्ड आहे, तुम्हाला दाखवेनच मी आता. नंतर ही छत्री आहे, ती पण फोल्डिंगची आहे नॉर्मली. नंतर हे तुम्हाला हा बॅकड्रॉप मिळेल. या बॅकड्रॉप साठी पायपिंग मिळेल तुम्हाला, ही दोरी मिळेल. देन तुम्हाला हे लोड मिळतील. अच्छा, सेम मॅचिंग लोड. आणि हे लोडचं खासियत म्हणजे आम्ही अजूनपर्यंत कोणी केलं नाहीये, म्हणजे मी तरी अजून बघितलं नाही. ते लोड आम्ही एअर लोड बनवलेत. म्हणजे तुम्ही हवा काढून ते लोड आरामात गणपती झाल्यावरती तुम्ही पॅक करून ठेवू शकता. आतापर्यंत लोक कापसाचेच लोड मार्केटमध्ये होते, पण गेले 2 वर्ष झाले आम्ही हे लोड आम्ही युज करतो. चांगला प्रतिसाद. आम्ही पूर्ण चेकिंग करून त्याचं पूर्ण क्वालिटी चेक होते, ते व्यवस्थित फुगवून आम्ही 4 दिवस ठेवतो. देन ते उसवून आम्ही ते पॅकिंग करतो. त्यामुळे ते याचं पॅकिंग कॉम्पॅक्ट झालेलं आहे. आणि तुम्हाला खालचा गोल्डन कपडा, म्हणजे एक तुम्हाला 5 आयटमचा पूर्ण सेट आहे. तर तुम्हाला घरी एक 5 मिनिटामध्ये हा लागतो. गणपती घरी यायच्या अगोदर 5-10 मिनिटं अगोदर जरी तुम्ही हा सेटअप लावला तरी तो इझी टू असेंबल आहे. आणि याचं मेन म्हणजे आम्ही पूर्ण मॅन्युअल असतं ते आम्ही बॉक्स मध्ये देतो की कोणालाही कधी काय प्रॉब्लेम अजूनपर्यंत तरी आला नाहीये गणपतीच्या कृपेने. पण ते व्यवस्थित आम्ही ते सगळं स्टेप बाय स्टेप कसं लावायचं इझी टू दिलेलं आहे. मस्त. म्हणजे ज्यांना अगदी धावपळ असते गणेशोत्सवात, काय असतं ना, गणेशोत्सवात 10-12 दिवसांची सुट्टी घ्यायची, तर ऑफिसची कामं आधीच पटापट उरकावी लागतात, ओव्हर टाइम करावं लागतं. मुंबईत हा फार मोठा घोळ आहे वेळेचा. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वेळच मिळत नाही डेकोरेशनसाठी किंवा तर बाकी प्रिपरेशन करण्यासाठी. तर मला असं वाटतं की वन स्टॉप सोल्युशन आहे. तुम्हाला 5 मिनिटात, आय थिंक ह्याला लावण्यासाठी जास्त कोणाची मेहनतही म्हणजे एक माणूस पण इझिली लावू. घरातलं कोणी म्हणजे एखाद्या मुलाने मॅन्युअल वाचला तर तो इझी टू आरामात उभा करू शकतो पूर्ण सेटअप. बघा किती सोपं आहे. फक्त तुम्हाला एक टेबलची गरज आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे पूर्ण सेट करायचं. ग्रेट. सो आता आपण वळूयात आपल्या पुढच्या डिझाईनकडे. आरसा हा पॅटर्न आम्ही गेल्या वर्षी आणला, पण तोही पूर्ण त्याच्यावरती हँडवर्क आहे. पूर्ण फोल्डिंग हा सेम बॉक्स मध्ये जातो. हे काचा आहेत सगळ्या आणि रिअल काचा. आणि याच्यावरती कव्हर आहे आरशावरती, ते आता काढलं नाही, ते गणपती ओके. म्हणजे ते जर रिमूव्ह केलं की प्रॉपर काच आहे ती पाठीमागे. आणि याचं ट्रान्सपोर्टेशन पण गेल्या वर्षी आम्ही एकदम सक्सेसफुली व्यवस्थित झालं. तर यंदा याचा खूप डिमांड आहे दोघांचा. तर ते आमचं एक खासियत आहे की जेवढे पण आमचे डेकोरेशनचे सेट आहेत ते सेम बॉक्स मध्ये सेम पॅकेजिंग मध्ये जातात. त्यामुळे सेम पॅकेजिंग मध्ये याचे पूर्ण हे पॅनल वेगवेगळे सेपरेट. तर ते पूर्ण फोल्डिंग आम्ही ते इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. ते पण हा सेट तुमचा एक 10-15 मिनिटात लागतो इझिली. आणि मला हे खूप आवडलंय की खणाचा वापर, म्हणजे जे पारंपरिक फॅब्रिक म्हणतो ना, त्या पारंपरिक फॅब्रिकचा वापर केला गेलेला आहे. म्हणजे तुमच्या सणासुदीला थोडा म्हणतो ना पारंपरिक टच देण्याचा प्रयत्न आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं तर खणाचे कापड आहेत. सो येल्लो कापड आहे, त्याच्यावरती असं लिहिलेलं दिसेल. आणि हे पेंटेड आहे, प्रिंट आहे. ओके. सो हे खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आरसा आणि हे बघा खणाचे जे कॉम्बिनेशन असतात तेही खूप सुंदर कॉम्बिनेशन्स आहेत. आणि हे आय थिंक कुठल्याही घरामध्ये शोभूनच दिसणार. बऱ्याचदा असं होतं की आपल्या वॉलचा जो कलर आहे भिंतीचा, त्याला काहीतरी कॉन्ट्रास्ट किंवा त्याला शोभेल असं आपण डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करतो. पण मला असं वाटतं की कलरफुल डेकोरेशन फेस्टिवलला अजून कुठल्याही सणासुदीला अजून थोडंसं म्हणतो ना रंगत आणत असतो. त्यामुळे माझ्या मते हे तुम्ही घेतलं तर हे बेस्टच आहे. होम डेकोर मध्ये पण समजा गणेशोत्सव आहे तर मग खणाचेच काही कुशन कवर्स किंवा काय तेही तुम्ही युज करू शकता. सो दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि ह्याच्यामध्ये पण किती फुटांपर्यंतची मूर्ती बसू शकते? 2.25 फूट लास्ट आहे साईज. 1 फुटापासून ते 2.25 फुटापर्यंत. तर त्याच्यावरती असेल तर आम्ही सजेस्ट करतो की नका घेऊ, कारण मध्ये पूर्ण झाकलं जातं. हा बरोबर. पण हे खूपच छान आहे. म्हणजे बाप्पाचा जो मुखवटा आहे ना तो इथपर्यंत आला पाहिजे, तरी हे व्यवस्थित दिसणार. आणि सगळे आरसे व्यवस्थित खूपच छान. समोर दिवे वगैरे ठेवले तर ते रिफ्लेक्ट खूप छान करणार. खूप छान. बरं ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे काय आपल्याला? त्याच्यामध्ये एकच कलर आहे, कारण ऑलरेडी आम्ही मल्टी कलर केलंय आणि सगळे ब्राईट कलर जे आहे त्याचं कॉम्बिनेशन युज करून तो केलेला आहे. मग याच्यामध्ये एकच पॅटर्न आणि एकच कलरची थीम आहे.
बरं, आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय काय मिळेल? त्याच्यामध्ये पण सेम, म्हणजे आमच्या सगळ्या तुम्ही पॅटर्न बघा, त्याच्यामध्ये स्टँड, छत्री किंवा खालचा जो गोल्डन कपडा, लोड, हे आमचे कॉमन असतं. आमचे फक्त बॅकड्रॉप चेंज होतात. म्हणजे आमचे असे पण कस्टमर आहेत गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधी 2-3 वर्ष घेतले की त्यांच्याकडे बाकीचं सामान आहे, मग ते या वर्षी फक्त बॅकड्रॉप घेतात. मग तो आम्ही त्यांना प्रोव्हाइड, म्हणजे त्यांची कॉस्ट पण कमी होते आणि ते मटेरियल वेस्ट होत नाही. त्यांचं गेल्या वर्षी घेतलेलं, त्याच्या आदल्या वर्षी घेतलेलं. असे रिटेन कस्टमर आमचे खूप आहेत की बाबा या वर्षी पंखा घेतला तर यंदा आम्हाला लकोटा द्या, लकोटा घेतला असेल तर आरसा द्या. अरे वा, म्हणजे बघा, तुम्ही जर ह्यांचे रेग्युलर कस्टमर असाल, स्टँड आहे पण तुम्हाला बॅकड्रॉप चेंज करायचं तर फक्त बॅकड्रॉप. आता काय काय लोकांच्या घरी 10 दिवस गणपती असतो तर ते 2 किंवा 3 बॅकड्रॉप घेतात, कारण हा इझी टू असेंबल रिमूव्ह आहे. मग 4 दिवस झाले की दुसरा बॅकड्रॉप लावतात. आणि इझी आहे ना, त्याच्या मागे तुम्हाला काही करायची गरज नाही. ऍज अ कॅलेंडर सारखं फक्त तुम्हाला हँग करायचं. तर ते लोक 10 दिवसाच्या गणपती ते 2-2 बॅकड्रॉप पण घेतात किंवा 5 दिवसांनी चेंज करण्यासाठी. वा, आणि किती छान आहे. म्हणजे युजली ना असं आपण डेकोरेशन केलं आणि तिकडनं एक माळा जरी पडली तरी भीती वाटते की बाप्पाच्या इथे मागे जाऊन ते लावायचं, काही पडायला वगैरे नको किंवा काय. पण हे खूप सोपं आहे आणि दादाने खूप मस्त उपाय सांगितलेला आहे डेकोरेशन साठी. ग्रेट. आता ह्याच्या पुढे आपण जाऊयात आणि जे तुमचं मेन, ज्याच्यामुळे आपण बरंच व्हायरल गेलेलं आहोत, पेटेंटेड डिझाईन आहे. पेटंट डिझाईन आहे ना? वा, क्या बात आहे. पण मला विचारायचं, पूर्ण डिझाईन म्हणजे राईट फ्रॉम स्टँड एव्हरीथिंग इज युअर पेटंट? येस. आता आम्ही पहिला आमचा सर्कल म्हणजे जो पंखा आहे तो पेटंट झाला होता, तर आम्ही गेल्या वर्षी स्टँड पण आम्ही पेटंट करून घेतलंय की तुमचं स्टँड, कारण सगळे मेन आमचा बोलतात तो बॅलन्सिंग पूर्ण स्टँडवर आहे, तर आम्ही तो गेल्या वर्षी पेटंट करून घेतलेला आहे सर्वांगी आर्टच्या नावाने. क्या बात आहे, व्हेरी नाईस. बरं, याच्यामध्ये डिझाईन्स काय काय आहेत आणि रंग कोणकोणते? त्यामध्ये 3 कलर आहेत. एक हा पर्पल कलर आहे कॉम्बिनेशन, एक ऑरेंज आणि पिंक आहे, आणि एक ग्रीन आणि पिंक आहे. हा तुम्ही उघडून बघा, ओपन करून. ग्रीन आणि पिंक. येस. सो मंडळी, हे खूप सोपं आहे. हे मी माझ्या घरी सुद्धा, म्हणजे माझ्या माहेरी हे युज केलेलं आहे. सो बघा, हे अशा पद्धतीचं आहे मागून, आणि हे पुढून असं दिसेल. पण हे लावायला तुम्हाला अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात. ते अशा पद्धतीने लागणार, रेडी होतं. आणि इथे तुम्हाला मागे स्टेपल करायचं. येस, सो स्टेपल करायचं. स्टेपल पण आम्ही देतो. हा बघा, स्टेपलही ते देतात, पिनही ते देतात, त्यामुळे तुम्हाला कुठेच धावपळ करायची गरज नाही. आणि हे खूप इझिली, इथे जो दोरा आहे तो दोरा तुम्ही इझिली हँग करू शकता. आणि हे तुम्ही नंतर युज करून झालं की हे असंच पॅक करून पुन्हा पुढच्या गणेशोत्सवासाठी म्हणून ह्याचा वापर करू शकता. सो हे अशा पद्धतीचं आहे. ह्याच्यामध्ये ऑरेंज विथ पिंक बॉर्डर, ह्याच्यामध्ये पर्पल विथ रेड बॉर्डर, आणि ह्याच्यामध्ये हे जे लिहिलंय हे गणपती नमा. सो हे सगळ्या डिझाईन्स मध्ये ह्याच्यामध्ये एक ग्रीन वर आम्ही प्लेन ठेवलंय, कारण बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट आली की आम्हाला नवरात्रीमध्ये किंवा मार्गशीर्ष साठी वापरावा लागतं. तो ग्रीन कलर हा थोडा देवीचा कलर असं करून आम्ही तो प्लेनच ठेवला. म्हणजे तुम्ही गणपतीत पण वापरा आणि देवीला पण वापरा. तो एक आम्ही ऑप्शन थोडंसं ठेवलंय ओपन. मस्त. बरं दादा, आता ह्याचा पण आपण एक डेमो पाहूयात, पण त्या बॉक्स मध्ये प्रोडक्ट कसे असतात किंवा कसं पॅक करून तुम्ही पाठवता त्याचा एक डेमो आपण प्रेक्षकांना देऊया. चालेल. हा बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये हा इन्स्ट्रक्शन पेपर आहे. बॅग तुम्हाला ओपन करून दाखवतो. बॅग मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन पेपर येतो पूर्ण, हाऊ टू बिल्ड, कसं ते तुम्ही पूर्ण असेंबल करायचं. देन तुम्हाला या दोऱ्या येतात, त्या दाखवतो मी तुम्हाला कसं करायचं. ही छत्री येते पूर्ण. नंतर हा गोल्डन कपडा येतो जो आपण ह्या गणपतीच्या खाली अंतरायला, पाटाच्या खाली. नंतर हे इन्स्ट्रक्शन येतं की जे लोड आहेत, म्हणजे आपण जे एअर लोड बनवलेले आहेत, तर ते लोड कव्हर मध्ये घालूनच फुगवायचे असतात, त्यामुळे ते व्यवस्थित तुमचे रेडी होऊ शकतात. नंतर हे 4 पाईप आहेत याच्यामध्ये, आणि हे मेन तुमचे 2 लोड, आणि हा तुमचा लकोटा. आता मी तुम्हाला हा लकोटा कसा लावायचा हे दाखवतो. त्याच्यामध्ये स्टँड हे आहे, त्या स्टँडचे 4 पार्ट आहेत टोटल, हे तुम्ही बघू शकता. बॉक्स ठेवून एकदम इझी आहे. फर्स्ट तुम्हाला किती सोपं वाटतंय.
हे 4 पाईप आहेत. हा पाईप इकडनं एक इन्सर्ट करायचा. देणे कनेक्टर दिले तुम्हाला. सेम अच्छा, खालच्या बाजूला पण बॉटम साइडला. येस, म्हणजे ते स्टेबल राहण्यासाठी. स्टेबल राहण्यासाठी थोडंसं वेट पाहिजे म्हणजे आपल्याला. त्या जिथे बाप्पाला विराजमान आपण करणार तिथे Yes. पंखा जरी लावला तरी ते हलणार नाहीये. हा, ऑलमोस्ट तुमचं व्यवस्थित होतं. ही दोरी दिलेली आहे. ही दोरी एका बाजूला इकडे टाय करायची त्या लाकडी खुराला. आणि अशी टाईट खेचून एक्स्ट्रा दिलेली असते तुम्हाला, जेवढी पाहिजे तुम्ही वापरू शकता. हे कमाल आहे की जेवढं लावायला सोपं आहे तेवढं काढायला सोपं आहे. येस, सगळं तुम्ही टाईट केलं. आणि हे ऍज अ लटकंत म्हणून आपण दिलेलं आहे. हे असं जस्ट इकडे तुम्ही घालून ठेवलं. हा तुमचा झाला लखोटा रेडी. आता तुम्हाला दाखवतो. हा तुमचा जसं आपण कॅलेंडर लावतो त्याप्रमाणे हा तुम्ही लावू शकता. देन थोडासा खाली पुश करून त्याला आणि त्याला आपण नंतर ही छत्री इकडे हँग करायची. त्याच्यामध्ये हा जो गोल्डन कपडा आहे तर ह्याच्यामध्ये लोड दिलेले आहेत. या लोड मध्ये तुम्हाला एअर बलून दिलेले आहेत. हा बलून तुम्ही तोंडाने फुगवू शकता आरामात, किंवा तुमच्या घरी पंप असेल जो फुगा आहे त्याने. हा पूर्ण लोड असा फुगवला की तुम्हाला असे 2 लोड तयार झाले. आणि म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटात हा तुमचा रेडी झाला. तुम्हाला जर वजन काय आपल्याला वाटायचं तर तुम्ही स्टँडच्या मागे काहीतरी वजन 1 किलो तांदळाची पिशवी वगैरे भरून तुम्ही ठेवू शकता. म्हणजे आपल्याला 5 दिवस गणपती बाप्पा असताना काही टेन्शन आपल्याला राहणार नाही. वाव, ते खूप भारी आहे. आणि इवन सेम गोज विथ येस सगळं सेम. जर पंखा तुम्ही जसा ओपन करून दाखवला त्याच्या मागे स्टेपलर मारायचे, फक्त याच्या जागी पंखा अडकवायचा. बाकी तुमचं जे आहे ते कॉम्बिनेशन सगळीकडे सेम आहे. वाह, हे खूपच छान आहे. याची किंमत 4100. येस 4100. जसं सांगितल्याप्रमाणे सेम स्टँडला आपले सगळे सेटअप लागतात. तर हा स्टँड आहे. या जो पंखा आहे त्याचे 2 मॅचिंग लोड आपण खाली ठेवलेले आहेत. आणि आता पंखा कसा लावायचा एक मिनिटामध्ये तुम्हाला दाखवतो. हा असा ओपन केलात की ह्याची बॉर्डर मॅच करून तुम्हाला फक्त मागे स्टेपल करायचे. 2 किंवा 3 स्टेपलर जे पण तुम्हाला तुमच्या सोयीनुसार. आणि दोरी दिलेली असते तुम्हाला. ही दोरी फक्त तुम्हाला अशी उलटी करायची आहे. जसं घरात भिंतीवर कॅलेंडर आपण अडकवतो तसा हा पंखा तुम्हाला इकडे हँग करायचा आहे. बस. आणि ही छत्री या ठिकाणी मगाशी जे आपण बघितलं शाही लखोटा ते लावायला साधारण 5 मिनिटं लागू शकतात, पण या डेकोरेशनला 2 ते 3 मिनिटात 3 पिना लावून इझिली सेटअप तुम्ही रेडी करू शकताय. किती कमाल वाटतंय. बरं मंडळी, तुम्ही पाहिलं असेल की किती सिंपल सोप्या पद्धतीने तुम्ही इझिली मिनिटात तुमच्या घरी गणेशोत्सवाची तयारी करू शकता, इको फ्रेंडली असे मखर घेऊन. बरं दादा, जाण्यापूर्वी मला विचारायचं आहे की मागच्या वर्षी तुम्हाला किती ऑर्डर्स होते ह्याचे? मागच्या वर्षी आपला व्हिडिओ पडल्यानंतर कमीत कमी मला 6 ते 7,000 एन्क्वायरी होत्या. वाव. आणि तेवढ्या लोकांनी म्हणजे ऑर्डर पूर्ण करून, पण त्या लोकांनी यंदा लवकर मार्च पासूनच बुकिंग चालू केली, ज्या लोकांना नाही मिळालं त्या लोकांना. आणि यंदाही ऑर्डर आम्ही एक साधारणपणे म्हणजे स्टॉक असतो तोपर्यंत आम्ही ऑर्डर घेत असतो. असं काय कुठली डेडलाईन नाही. पण जो आपण लवकरात लवकर बुकिंग केलं तर तुम्हाला कलर अवेलेबल होईल, कुठलं पॅटर्न असेल ते अवेलेबल होईल. नंतर मग एकदा माल शॉर्ट होत गेला की मग आम्ही आमचं एक ठरलेलं असतं त्या रेंज पर्यंत आम्ही काम करतो. ओके. ते आहे.
बरं, तर मंडळी कुठली डेडलाईन नाहीये इथे ऑर्डर प्लेस करायची, पण ऑफकोर्स फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे तुम्हाला लवकर जर तुम्ही ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला योग्य वेळेत प्रोडक्ट्स मिळतील. बरं दादा, इथे समजा स्टोअरवर कोणाला यायचं असेल तर किती ते किती वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे? मंडे टू संडे ऑल डेज वर्किंग आहोत का? मंडे टू संडे नाही, सॅटर्डे संडे फुल डे वर्किंग आहे. आणि मंडे टू फ्रायडे आता सध्या एक जुलै पर्यंत, म्हणजे एक 10-15 जुलै पर्यंत आम्ही संध्याकाळी 7 नंतर ओपन करतो. एकदमच कोणाला अर्जंट कोण आलं कुठून बाहेरून एकदम, तर आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो. पण एकदम कंटिन्यू शॉप मंडे टू फ्रायडे ओपन नसतं. सॅटर्डे संडे फुल डे असतं ओपन. ओके, म्हणजे हे पण सोयीस्कर आहे कारण की सगळे वर्किंग असतात, त्यामुळे तुम्हालाही सोयीस्कर म्हणून शनिवार रविवार येऊन तुम्ही खरेदी करू शकता. बरं, ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायची असेल तर आपण कुठे कुठे प्लेस करू शकतो? तर आहे व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअप, आणि आता आम्हाला व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय केला की एक गुगल फॉर्म शूट होतो, तर त्याच्यावरती तुम्हाला सगळं तुम्ही तिकडनं ऑर्डर बुक करू शकता. तिकडे पूर्ण स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे, कोणता कलर हवा आहे, कोणतं तुमचा ऍड्रेस टाका, तुमचे डिटेल्स टाका, QR कोड दिलेला आहे, बँक NEFT डिटेल्स दिलेले आहे. तर ते तुम्ही सगळं करून तुम्ही तिकडनी ऑर्डर प्लेस करून तुम्ही इझिली हे करू शकता, बुक करू शकता, आणि ते तुमची बॅक एंडला ऑर्डर बुक होते, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. हो, आणि इंस्टाग्राम पेजही दादांचं बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे, सो त्याच्यावरही तुम्ही नक्कीच त्यांना कनेक्ट करू शकता. इंस्टाग्राम पेज सर्वांगी आर्ट्स नावाने आहे. कोणत्या नावाने कसं सर्च करायचं तुम्ही स्क्रीनवर नाव पाहू शकता. आणि तुम्हाला व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी स्क्रीनवर देते. मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी सांगितलं की ते फोन उचलत नाही. आम्ही मागच्या वेळेस पण हेच सांगितलं होतं की व्हॉट्सअपवर कनेक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज टाका. एवढ्या जणांचे परदेशातून, भारतातून, महाराष्ट्रातून फोन येत राहिले तर कसं तुमचा नंबर लागणार आहे, बरोबर? म्हणून आम्ही मुद्दाम तुम्हाला सांगतोय की व्हॉट्सअपवर मेसेज केला तर नक्कीच त्यांना जसं फिजिबल होईल त्या पद्धतीने आम्ही रिप्लाय करतोच, कनेक्ट करेल. येस, तर दादा थँक्यू सो मच वन्स अगेन, इतकी छान माहिती. आभार. तर मंडळी, तुम्हाला सर्वांगी आर्ट्स कडे अवेलेबल असलेले गणेशोत्सवाचे इको फ्रेंडली डेकोरेशनचं नवीन कलेक्शन कसं वाटलंय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायला विसरू नका. गणेशोत्सव भले ऑगस्ट मध्ये असलं तरी आम्ही मुद्दाम हा व्हिडिओ खूप आधी करतोय, 1-1.5 महिन्या आधीच आम्ही सगळे प्रिपरेशनला सुरुवात करतोय. द रिझन इज की योग्य वेळेवरती तुमच्यापर्यंत आमच्या व्हिडिओ थ्रू इन्फॉर्मेशन पोहोचावी आणि वेळेवरती तुम्ही खरेदी करावी. तर मंडळी, तुम्हाला पण इथे जर येऊन खरेदी करायची असेल तर कुठे यायचंय सांगते. आम्ही सध्या आहोत कळवा ईस्ट येथे. पुन्हा एकदा सांगते, कळवा ईस्ट येथे आम्ही सध्या आहोत. कुठे एक्झॅक्टली तर आनंद विहार कॉम्प्लेक्स, त्याचं गेट नंबर 1 आहे, त्याच्या शेजारी दुकान नंबर 3च तुम्हाला लगेच सर्वांगी आर्ट्सचा सेटअप बघायला मिळेल. आणि आणखी एक सोपा लँडमार्क म्हणजे कळवा स्टेशनच्या बाहेर आलात तर अगदी 5 मिनिट्सच्या डिस्टन्स वरती आहे. आणि महत्वाचं म्हणजे आनंद विहार गेट नंबर 1 आहे, त्याच्या शेजारी मॉन्जिनिंगचं दुकान आहे, त्याच्याच अगदी 2 दुकानं सोडली की लगेच त्यांचा सेटअप तुम्हाला बघायला मिळणार आहे. कळवा ईस्ट येथे तुम्हाला यायचंय, ठाण्यामध्ये. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.